मॉर्निंग फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर बघा, सकाळचे दुपारचे 12 वाजलेत. आता आई जेवण करायली आणि माझी तर तब्येत खराब असल्यामुळे मी उठले नाही. बघा, चुलीवर पाणी तसंच आहे, मांजर तापत बसलंय. हाय कर, हाय कर. बघा, हाय हाय म्हणलं. तर आता मला करायची आंघोळ आणि आई करायली जेवण. मला जेवाय आहे का नाही आहे? काय ग? 12 वाजता उठणाराला जेवाय नसते. तुला माझी कदरच नाही म्हणून तर तसं म्हणायला लागलीस, हाय का नाही ग? इथं केली हिनं पालकाची भाजी आणि भाकरी मस्त ज्वारीची आहे. बघा, मस्त ककडी बिकडी. इकडं लिंबू ठेवलंय, तिकडं भात शिजविलाय, इथं कोथिंबीर ठेवली. बघा, आणि कसं जेवायली ही बघा. खुरपाय जायच नाही का रानात? तू झोप की गळा दुखणं काढू. दुखणं कोणी काढून झोपतय का? माझा चेहरा तर सांगत असन ग. तू झोप बरं दुखणं काढून बघू, झोपती का ती? गॅस बंद कर. तू झोप ना दुखणं काढून, मग बघ कळतंय. असं कोणाला, मला काय दुखण्याची हौस आहे का? हा, आली सांगाय मला दुखण्याची हौस आहे. दुखणं आलं तरी झोपून जास्त दुखणं येईल का नाही? दवाखान्यात कुठल्या दाखवा, काय करावं ती दिलं सोडून. मलाच म्हणायली दुखणं काढून झोपायली म्हणून. मला तर वाटतंय दुखणंच येऊ नाही अजिबात, आणि मलाच दुखणं येईलय. जाऊ दे, तुला तसंच वाटणार आता. चल दवाखान्यात आंब्याला. काय चल, खरं येतीस का रानात जायचंय? खरं येते. आता खुरपायचा तर विषयच नाही. पाऊस येईन वाटायला, आणि पाऊस आलेला चांगला आहे आज. अशी भाजी तुमच्यात करतात का? मी आणली होती त्या दिवशी भाजी. जेवणच करू वाटा नाही, पण आता जेवते थोडं. फ्रेंड, तर बघा आता कसं काय झालं काय की हाताला दुखायलाय. कसं वातावरण झालंय पावसाचं. सकाळी थोडा पाऊस पडलाय. आमचे जेवण वगैरे झाले. आई गेली खुरपायला. तिकडे बघा, आमच्यात नवीन पाहुणा आलाय, दिसला का? काल आमची गाय इली, बसलं बघा खाली, बसलं. आपण त्याच्याकडे जाऊया. आणि हे तर काय, हे पहिलेच आहे, हे आपल्या व्हिडिओमध्ये आहेतच दोघ जण. ऐ, काय चाललंय तुमचं? काय का ग? माझी हाताला म्हणजे काय झालंय काही? हे मारित नव्हतं, आता माराय चालू केलंय. मारतो मला. हे पण कसं मारते, धडाके दोघाला वेश. हे आमचा वाघ बरा आहे, बारकाच. हे बघा, हे काल आमच्या गाईने दिलंय गोर, खूप छान आहे. आणि जन्मल्याच उड्या मारायला चालू केल्या. कालच व्हिडिओ काढायचा होता, पण काल मी रानात होते. घरी आले तर बघितलं ही पाहुणा आलाय म्हणून असा घाबरल्यावानी करतोय. बघा कसं काय, मस्त आहे का? मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. ही एक आपली गाय आहे, तिथं म्हैस बसली झाडाखाली, ते बघा. आणि गायला आता इथं लय चिखल झालाय म्हणून तिकडं नेऊन बांधलंय वडिलांनी. आता जर्शी गाय, तिच्या कासाला दुःख बिक्क होतील. तानी गाय, विलेली गाय म्हणून तिकडं बांधली. तर आता 5-6 जनावर झाले वडिलांना सांभाळायला. आणि
कालच आपण पावसाचा विषय केला होता. आज थोडा पाऊस पडलाय, वांबाळ पण आली. असं वाटायला लागले तुमच्या आशीर्वादानं पाऊस येणार आहे ना. काय बांधलेली आमची इथं जरा हाय पटांगण. त्या दिवशी आपण बघितली मक्का, तर मक्का आता झाली आपली एवढी. आणि गवत पण झालंय. आई गवत काढायली रानात. हे बघा आता पावसानं चिखल झालाय, असा चिखल झालाय बघा. हे बघा एवढा चिखल लागलाय पायाला. ए राहू दे की, चिखल आहे सगळा. बस ना मग, किती आहे उगच खुरपायली. सारं आळ्या बी पडल्यात मकावर, सारं हे होऊन गेलंय. सारे किडकेच झालेत मकाचे पान. भाऊला म्हणलं आधी फवारून घ्या तर काय, तुला राहू दे म्हणलं होतं. चिखलाचं वाकून खुरपायली अजून. हे बघा अशी झाली आमची मका. मस्त आली, पण आता फवारण्यामुळे हे असे पानं झाले त्याचे. इकडे या आमच्या अन्नाचा कापूस बघा किती कुटाणा केलाय अण्णानं. एवढा कुटाणा करून करून भिजवतात कापूस, कष्ट करतात शेताला, तेव्हा एवढा छान कापूस आलाय. मस्त आलाय का. ए कामदारीन बाई, आळस लावू नको, आवल पटपट धरी खुरप. माझी लय कंबर लागली दुखाय. एवढ्या लांबून फेकतात का. आवल आवल पात लावून दाखव, बोल नको लई. पात लावली की कवा एवढी पात लावली. इकडे बघ जरा, हे तिकडे फिरव जरा कॅमेरा, बघू दे सगळ्या. कुठं लावली ग पात. बघ सगळं घेतलंय. एक तर पाऊस पडला, पाऊस पडल्यामुळे कुठं खुरपा यायलाय का. अगं चिखलात खुरपून काढावं लागते. पाऊस पडला म्हणून बसायचं का मग. आये तुला आता नाटक करायला लागली. तूच उठ आता, मलाच काम करू लाग. नुसतं तिथं बसून सांगायली माझं दुखायलं तरी तुला काय. अगं कंबर दुखायली, आवल आवल पट पट एक तरी पात लाव. पातच लावायला लागले. आवल बाया बी बंद करून टाकल्या, लय शहाणी आहे. आता पावसात कुठं बायाला पैसे द्यायचे, आपले आपण घ्यायचं. आपल्याला तर घ्यावंच लागेल. कोण घेईल. फवारायचे का सगळे सगळे मकावर हे होऊन गेलंय, सारे किडून गेली मका, तरी त्याला कुणी बघा नाही. औषधच आणलं नाही मी तरी काय करू. नुसतंच खुरपून काय करायचंय. आणि मग ती रान निर्मळ राहत नाही का. नुसतंच खुरपा आणि ही तर मका गेली सगळी. अगं फवारल्या बरोबर मका तुरा टाकती बघ की. हो नुसतं खुरपू लाग मला खनखन. आवल बोलू नको जास्त. तू असंच बोल. नुसतं बोल बोल आणि हरभरेच फोल करू नको. आवल पट पट पट. आवलायली घरचं नाही ती नाही, रानातलं तरी करू लाग जा. हातभार लावू लाग जा. हो ग माझी माय, तुला काम करू लागाय तरी तर थांबले का नाही. तुला एवढं तर कळतंय का. तुला मदत होईल म्हणून. माझ्या 2 पाता लागल्या तर तुझी एकच पात लागती. या 4 माझ्या. मग माझ्या कशा लागते ना गाय. तुला मला फरक आहे का नाही. कशा तू तर नीच का मी तर नाही. तसं हाय म्हणा, मी तर निहाय खरं तर. मग तू माझी एक लागली तर तुझ्या 2 लागाय पाहिजे. इथं उलट होतंय का नाही. मग काय तर. मग बरं जाऊ दे आता, मी खुरपू लागते तुला. चला आपण पटपट खुरपू दोघी जणी. मला मध्ये घुसायचं लयच कदर यायला, लय पाण्याच भिवाट. पाणी नाही ती शर्ट घालून ही करावते, नाही खाजवत अंग. सोयाबीन तर झालं आता, एवढंच राहिलंय. नको लय आरी पडू आहे. एवढंच राहून मला मोकळं आपलं एवढंच खुरपून मोकळं व्हायचंय पटकन. पुन्हा मी घाणा ठेवत नाही कोणच्याच कामाचा. काम करून रिकाम व्हायचं असतंय. कवाच मला ठेवायचं. घुसायचंच लय भीती वाटायला लागली. आवल नाटक लावू नको. हे हे करून हसती या. मग काय रडू का. नाही नाही पात लाव. आवल तुझ्या मनानं रडू का गे आहे. अगं नुसत्या बोलण्यापेक्षा तुझी पात कुठं गेली असती ही कळत नाही मला. असं वाकून खुरपायला लागली. मग तसंच घ्यायचं आणि चिखला मळण. सोयाबीन तशीच राहू द्यायची का. खुरपीलय ना सोयाबीन राहू द्यायची तशीच. इकडं खुरपीलय. मला दोघी बी खुरपू. मला काही एकटीला घुस वाटा नाही मध्ये. चल येऊ का. जरा कंबर हलकी करायन म्हणलं तर तू ये. मला म्हणलं एक तरी पात लावीन. बर बस 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 खुरपी ती माझी.
तुला थोडी तरी किवदया येऊ द्यात जा. किवदया येते की मला तुझी. किवदया येते म्हणून तर थांबलेव का. बरोबर. बघ मी किती वाळून चालले वरवर. का दुखणं काढून घे की. दुखणं कोणी काढून घेत. काढून घेत नाही पर काही बी टेन्शन. डोकंच लागलंय दुखाय. तुला म्हणलं चल दवाखान्यात तर तू तर कुठे येईलीस. ईदुळा 12 वाजता उठणार, 1 वाजता आंघोळ करणार आणि 2 वाजता चल दवाखान्यात. पाऊस यायलाय, थोडं थोडं आबाळ यायलंय. कवा वापस यायचं बाई. जाऊन आला असता लेकरायला. ईदुळा असते तर रविवारी जाऊ. रविवारी काय दवाखाना चालू असते. नाही खाजगी असते. उद्या शुक्रवार आहे वाटतं ना. उद्या जा लवकरच. मला एकटीलाच लावती या. येत काय दोघीला जायचं सल्पय का सांग. राहू दे लय कटाळा आलाय. मला वाटलंच होत असंच करची. काय वाटलंय तुला. काय वाटलंय ग तुला. मला माहित होत खुरपिणार नाही उगा आली इथं. नाही ग लय कमरात दुखायलंय आहे. वाकलेलं जमाना सव मोडली म्हणून. धर बाई मला तरी खुरपू दे. उठ सरक दे माझं खुरप. मग बस पाऊस येईन पुन्हा. जाऊ दे मला लावू दे पात. तिला सांगते तर ऐकत नाही. इथं एवढं मोठं आबाळ आलंय. खुरपायचं खुरपायचं खुरपायचं. जरा तर थांबावं की. 2-4 बाया लावल्या होत्या. 5-6 दिवस झालं काम काम काम. खुरपण खुरपण. आज कुठं रिलॅक्स झालंय म्हणलं थोडं थांब. उद्या खुरपू. हे ऐकायलाच तयार नाही. ह्याला सांगा तुम्ही तर. नुसतं तक करण्यावर असतीय. जेव्हा बघा तेव्हा बघा कसं सांगा सगळेजण. मका पावसाच्या आधी खुरपून घ्यायची. पण माझी तळमळ आहे ही लागले असं तसं करायचं. खुरपायचं तर आहे पण मी म्हणते जरा जीवाकडे बी बघावं. कळालं का. तर काय जीवाकडे बघितलं तर खुरपून तर काढावं लागल. खुरपायचं तर आहे त्यात काही विषय नाही. पर म्हणलं चिखल झालाय उगाच वाकून बेजारी बसून निवांत खुरपा येईन पुन्हा. पाऊस येतय बघा आबाळ बसायचं नाही मकात नाही. पाऊस आला तरी वाकूनच. कसले झाड झाले ग कालची कालच. हे बघा मित्रांनो झाड कसे झाले हिरवे कार नसते. हे बघा कसलं मस्त दिसायला लागले रानात. बोलू पण वाटा नाही जास्त. डोकं दुखायला नुसतं. डोकं 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 करून जीव जायची बारी झाली. तुला काय झालं हसायला. चला बाबा खुरपा. तुझं काय खुरपिलं तर खुरपिलं नाही तर निघाली घरला. आजच खुरपावं म्हणून हाय का काही. उद्या तिकडं राहणं बघता येते आपलं. काय राहिलंय थोडं. या कडनी काय गाय बी खाल्ली तर होऊन जाते. घ्यायचंय पुन्हा. ते वासराली ग वाटतं कुठ. हो बर टाकते टाकते. तर फ्रेंड हे बघा आमचं दोघीचं काय बोलण्यात आजचा दिवस गेलाय. आई लागली आता कड खुरपायला आणि मी तर काही इथंच बसून आहे. आणि माझा असा दिवस चाललाय आलेला. काय करावं बरं. डोकं दुखायलंय. डोकं दुखते. डोक्यासाठी काय उपाय असलं तर सांगा. त्या लिंबाच्या झाडाला धडका घेऊन यावं म्हणायले. कोण कोण म्हणतंय लिंबाच्या झाडाला असं डोकं आपटिलं की राहतंय दुखायचं. हाय का नाही. ते अर्ध डोकं दुखायला असते ना. विश्व निर्मिले त्या देवाने. आईची ना माया. चुकलो जरी मी. 2 वाजली तर जेवायला. 2 का 3. 2 वाजले. 3. आता कशी आली. 2 ला म्हणती 3. 3 ला म्हणती 4.
तर चला, आमचा आजच्या दोघीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, नक्की कळवा. आम्हाला तर काही खुरपायचं आहे, आज नाही उद्या खुरपायचं होईन. थोडंसं राहिलं एवढं, आणि तिकडं पण राहिलंय थोडं. बाया बिया सगळं बंद झालंय, आणि पाऊस आलता किचकिच झालती म्हणून आईला म्हणलं होतं राहू दे आजचे दिवस आराम कर. तिचं चालूच आहे, काय ऐकत नाही. तिला सवय लागली काम करायची. तुला जेवायचंय का? मग एकट्या माणसाला थोडं जीव वाटते. तर तुमच्या इकडं पाऊस पाणी कसं आहे ते पण सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडलास कमेंट लाईक शेअर नक्की करा. तर भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा सगळ्यांना.